नमस्कार मित्रांनो, आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग 58 मध्ये आपण पाहणार आहे. थोड्या वेळाने रोहित आणि प्रवीण खाली कॉफी घ्यायला गेले. प्रवीणने योगिताला कॉफी घ्यायला खाली ये म्हणून मेसेज केला. ध्रुवा चल कॉफी घ्यायला. योगिता ध्रुवाच्या डेस्कजवळ जात म्हणाली, नको मी नाही येत तुमच्या दोघांच्या मध्ये कबाब में हड्डी बनायला. ध्रुवा म्हणाली, काय? योगिता हसून म्हणाली, मग काय मी पाहिलंय, प्रवीण जीजू आत्ताच खाली गेले. ध्रुवा म्हणाली, मग काय झाले, चल ना तू पण. योगिता म्हणाली, नको जा तू. असं पण माझं काम पूर्ण झालं नाही. त्यात त्या रोहितनं पाहिलं ना तर आणखीन माझ्यावर ओरडत बसेल. असं पण त्याला ओरडायला कारणच हवं असतं. ध्रुवा तोंड वाकडं करत म्हणाली, बरं ठीक आहे, कर तू तुझं काम, मी आलेच. म्हणत योगिता खाली आली. प्रवीण आणि रोहित बसले होते. अगं कधीची येतेस? प्रवीण म्हणाला. अरे ते ध्रुवाला चल म्हटलं पण ती नाही आली. योगिता म्हणाली, का ग? प्रवीण म्हणाला, हे रोहित सर आहेत ना, ते तिलाच तेवढं जास्त काम देतात असं तिचं म्हणणं आहे बरं का. योगिता प्रवीणकडे पाहून डोळे बिचकावत म्हणाली, काय काय? एक काम सांगितलं तर धड कळत नाही. ती तुमची मैत्रीण. रोहित म्हणाला, माझी मैत्रीण? त्या दिवशी तर म्हणालात मैत्रिणीशी ओळख करून द्या आणि आता माझ्या मैत्रिणीचं दुश्मनी. धिस इज नॉट फेअर. योगिता म्हणाली, आणि हे फेअर आहे का? नवरा क्लायंटसमोर आणि हे फेअर आहे का? नवरा क्लायंटसमोर प्रेझेंटेशन एक्सप्लेन करतो तर त्याला डोळा मारायचं? रोहित विषयाला बदल देत म्हणाला, काय? असं काही नाही केलं मी. योगिता प्रवीणकडे पाहून, तू सांगितलं ना. तुझ्याकडे नंतर बघ. डोळ्यांनीच ह्या त्या दोघांची ही डोळ्यांची भाषा एकमेकांना आता चांगलीच समजत होती. हो का? बघ ना मग. मला तर हेच हवं आहे. तो पण डोळ्यांनी म्हणाला, हे काय सुरू आहे तुमचं? आखो ही आखो में इशारे. रोहित म्हणाला, काही नाही, हेच की. ध्रुवा म्हणाली तिकडे रोहित सर आहेत तर मी नाही येत. योगिता म्हणाली, का? मी काय केलं तिला आता? चहा कॉफी घ्यायची बंदी केली आहे का? वहिनी तुमची ही मैत्रीण ना नुसतीच बोलबच्चन दिसते. काम करायचं म्हटलं की तिचं तोंड वाकडं होतं. रोहित म्हणाला, अरे तिच्या मैत्रिणीचं काय घेऊन बसलास? तुझी वहिनी पण आधी अशीच होती. तू पण जरा तिला समजून घे, म्हणजे हिच्यासारखी ती पण सुधरेल. प्रवीण रोहितकडे पाहून डोळे मिचकावत म्हणाला, काहीही झाले तरी तू माझ्यावरच घसरतोस ना. तुला काय नेहमीच मीच भटते का बोलायला? योगिता डोळे मोठे करत म्हणाली, तू म्हणत असशील तर जातो दुसऱ्या कोणाला भेटायला, चालेल का? प्रवीण पुन्हा तिची मस्करी करत म्हणाला, प्रवीण तू ना घरी गेल्यानंतर माझ्या मार खाणार आहेस. ती दात खात म्हणाली, गप्प बसा रे, सारखं काय भांडत असता तुम्ही. रोहित म्हणाला, ही हा दोन्ही पण एकसाथ एकमेकांकडे पाहून म्हणाला. रोहित मात्र यावर पोट धरून हसतो. योगिता तुला आज रोहित सरांनी दिलेलं काम पूर्ण झालं आहे का? प्रवीण डोळे मिचकावत म्हणाला, ए बाबा, मी त्यांना आज काम अजून दिलंच नाही. रोहित मध्येच म्हणाला, बरं मग आता देऊ पण नकोस, कारण तुझ्यामुळे गेल्या आठवड्यापासून तिची शॉपिंग करायची राहून गेली आहे. प्रवीण म्हणाला, काय? माझ्यामुळे कशी? रोहित म्हणाला, म्हणजे त्या दिवशी आम्ही शॉपिंगला जायचं ठरवलं होतं आणि तू नेमकी त्याच दिवशी संध्याकाळी मीटिंग फिक्स केलीस, त्यामुळे राहून गेलं ना. प्रवीण म्हणाला, तू ना माझ्यावर विनाकारण बिल फोडणारस. त्याच्यानंतर तू वहिनींना शॉपिंगला घेऊन जायचं होतंस ना. रोहित म्हणाला, त्यानंतर संडेला जाणार होतो पण तो सिद्धार्थमध्येच कळमडला. प्रवीण म्हणाला, बरं बाबा, जा तुम्ही शॉपिंगला. मला एक कळत नाही, हा बॉस आहे का? मी याच्यावरचा बॉस आहे. रोहित म्हणाला, योगिता तुझी पर्स वगैरे जे काही आहे ते घेऊन ये. मी तोवर बाबांना फोन करून सांगतो. आणि रोहित तू रामूकाकांजवळ माझी बॅग आणि लॅपटॉप पाठवून दे. बरं. म्हणून रोहित आणि योगिता वरती आले. ध्रुवा झालं का ग तुझं काम?
म्हणत योगिता तिच्या डेस्कजवळ आली. हो झालं आहे, पण तो खडूस माणूस यात पण चुका काढणार बघ, डोळे मिचकावत म्हणाली. बरं ऐक ना, योगिता म्हणाली. बोल ना, ध्रुवा म्हणाली. अगं मी आणि प्रवीण शॉपिंगला जातोय, तर ऑफिस सुटल्यावर तू जाशील ना? योगिता म्हणाली. जाशील ना म्हणजे? रोज जातीस की? ध्रुवा डोळे बारीक करत म्हणाली. ओय होय, मग काय आज शॉपिंगला आणखीन काय काय प्लॅन आहे? ती डोळे मिचकावत पुढे म्हणाली. मला पण माहिती नाही, तुझ्या जिजूंना काय प्लॅन बनवला आहे. बघू आता काय काय प्लॅन आहे, तुला उद्या सांगते बरं का. सो स्वीट, जिजूना एक नंबर आहेत, ध्रुवा म्हणाली. बरं जाते मी म्हणत योगिताने तिची पर्स घेतली आणि खाली जायला निघाली. तोवर रामूकाका प्रवीणला त्याची बॅग देऊन वरती आले होते. लिफ्टवरती येईपर्यंत योगिता पॅसेजमध्येच उभी होती. तितक्यात 2 मुली आल्या. तेवढ्यात लिफ्ट वरती आली. तशी योगिता आत आली. तिच्यानंतर त्या दोघी पण आत आल्या. नेहा यार, प्रवीण सरांनी प्रेझेंटेशन कसलं जबरदस्त एक्सप्लेन केलंय ना. त्यांच्या बोलण्यात कसला जबरदस्त कॉन्फिडन्स होता. मी तर त्यांचं बोलणं ऐकून भारावून गेले यार. आपल्याला कधी येईल का असं बोलायला? त्या दोघींपैकी एकीचं बोलणं योगिताच्या कानावर पडलं. म्हणजे मगाशी कॉन्फरन्स रूममध्ये या दोघी पण होत्या वाटतं. तशी योगिता त्या दोघींचं पुढचं बोलणं कान देऊन ऐकू लागली. बोलणंच जाऊ दे ग दिशा, कॉन्फरन्स रूममध्ये आल्याबरोबर प्रवीण सरांनी जी स्माईल केली ना यार, त्याची ती कातील स्माईल पाहून माझ्या तर काळजाचा ठोकाच चुकला, नेहा म्हणाली. आता काळीच बाहेर पडलं तरी काही उपयोग होणार नाही, कारण प्रवीण सरांचं लग्न झालं आहे आणि तू पण होतीस ना त्यांच्या लग्नाला. लिफ्ट थांबली तशी दिशा बाहेर येत म्हणाली. योगिता पण त्या दोघींचं पुढचं बोलणं ऐकत त्यांच्या मागून हळूहळू चालत होती. हो ग, तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस कसा विसरेन मी. लग्न होऊ दे नाही तर काही होऊ दे, प्रवीण सर कसले डॅशिंग दिसतात. माय फर्स्ट साईट लव्ह, नेहा म्हणाली. आता मात्र योगिताला त्या दोघींचं बोलणं ऐकवत नव्हतं, पण ती आता त्यांना काही बोलू शकत नव्हती. एवढंच प्रवीण सर आवडत होते तर मग त्यांच्या लग्नाआधीच त्यांना प्रपोज करायचं होतं ना, दिशा म्हणाली. काय बोलतेस दिशा? अगं त्यांची पर्सनॅलिटी पाहून नॉर्मल बोलायचं म्हटलं तरी माझी बोबडी वळते आणि तू प्रपोज काय घेऊन बसलीस, नेहा म्हणाली. योगिताला मात्र आता तिचं बोलणं ऐकून हसू आलं. त्या दोघी बोलता बोलता कॅन्टीनमध्ये गेल्या. योगिता मात्र बाहेर उभी राहून प्रवीणची वाट पाहत होती. त्या दोघींच्या बोलण्याचा विचार करत होती. आधी स्वीटी आणि आता ही नेहा. ऑफिसमधल्या अजून किती मुली प्रवीणवर मरत असतील. ते काही नाही, त्याला आता माझी ऑफिसमध्ये लवकर ओळख करून द्यायलाच सांगणार आहे. तितक्यात चला मिसेस सरदेशमुख, बसा गाडीत. प्रवीण तिच्या पुढे कार थांबवत थोडे झुकून कारचा डोअर ओपन करत म्हणाला. तिने त्याच्याकडे पाहून गोड स्माईल केली आणि आत बसली. काय मग कुठे जायचं, तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. शॉपिंगला जायचं आहे ना. म्हणजे तूच म्हणालास ना, योगिता चकित होत म्हणाली. शॉपिंगला तर जायचंच ग, पण अजून कुठं जायचं? तू घेऊन जाशील तिकडं, ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाला. अरे वा, आज बायको खूप खुश आहे, ती डोळे मिचकावत म्हणाली. तुझ्यासारखा जोडीदार असेल तर ती बायको कायमच खुश राहणार ना, ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. असं होय, माझ्यासारखा म्हणजे कसा ग, तो तिच्या समोर चेहरा आणत म्हणाला. बरं चल आता, नाहीतर येथेच संध्याकाळ व्हायची, ती त्याचा चेहरा पुढं करत म्हणाली. प्रवीणने एका हाय स्ट्रीट मॉलच्या पार्किंगमध्ये कार पार्क केली. योगिता तर एवढ्या मोठ्या मॉलमध्ये पहिल्यांदाच आली होती. तिने बरेच ड्रेस पाहिले, पण अजून एकही पसंत पडला नव्हता. योगी, अशाने संध्याकाळ झाली तरी तुझी शॉपिंग होणार नाही, तो केविलवाणा चेहरा करत म्हणाला. मग तू पण जरा हेल्प कर ना मला, ती त्याच्याकडे पाहून म्हणाली. बरं म्हणत त्याने 2-4 ड्रेस पाहिले. त्याची नजर एका पार्टीवेअर डिझायनर ड्रेसवर पडली. योगी, हा बघ मला आवडला, हा घे, तो एक डिझायनर ड्रेसकडे बोट दाखवत म्हणाला.
तिने पुढे होऊन त्याची किंमत पाहिली. त्या ड्रेसवरची किंमत पाहून ती शॉक झाली, कारण लाखाच्या घरात त्या ड्रेसची किंमत होती. प्रवीण, अरे हा तर पार्टीवेअर ड्रेस आहे, हा कसला? तिने नको म्हणत दुसरीकडे नजर फिरवली. अगं, काही फंक्शन असेल तर तेव्हा यूज करशील ना. घे ना, मला खूप आवडलाय हा ड्रेस, हा रंग तुझ्यावर छान दिसेल, तो तिला आग्रह करत म्हणाला. तिने याआधी कधी असे महागडे ड्रेस घातले नव्हते, म्हणजे कधी स्वप्नात पण एवढ्या किमतीचे कपडे घालायचा विचार केला नव्हता. नको, अरे साधेच घेऊया ना, मला तर ऑफिसला जाताना यूज करायला घ्यायचे आहेत ना ड्रेस, ती तिथून दुसरीकडे जात म्हणाली. ती गेल्यावर नंतर याने त्या ड्रेसचे बिल पे करून तो ड्रेस पॅक करायला सांगितला. त्यानंतर तिच्या पसंतीचे आणखीन 2-4 ड्रेस घेतले. तिने तन्वीसाठी पण एक ड्रेस घेतला. तेवढ्यात योगी, तुला अजून काही घ्यायचं असेल तर आत्ताच घे, माझा काय भरोसा नसतो, पुन्हा तुला केव्हा शॉपिंगला घेऊन येईल काही सांगू शकत नाही. दोन्ही हातात 2 पिशव्या घेऊन तो तिच्याकडे पाहत म्हणाला. ती मात्र त्याच्याकडे पाहून गालात हसत होती. मला हे असं पिशव्या वागवताना पाहून तुला खूप हसायला येते ना. तुझ्याकडे ना संध्याकाळी पाहतोस तो तोंडातल्या तोंडात फुटला. काय म्हणालास? ती त्याच्यावर अजून पण हसत होती. बरं चल, मला ना आता तुझ्यावर खूप दया येते, ती क्यूट फेस करत म्हणाली. त्यानंतर त्याने त्या सगळ्या पिशव्या डिक्कीत टाकल्या आणि ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला. योगी, मी आईला लेट येतोय म्हणून फोन करून सांगितले आहे. सांग तू कुठं जायचं फिरायला, तो कार स्टार्ट करत म्हणाला. तुला तर आधीच सांगितले आहे, तू घेऊन जाशील तिकडे येईन म्हणून, ती प्रेमाने त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. हाय हाय, काय तो लवली लुक, एवढं प्रेम पाहून. नको, मला कार ड्राईव्ह करायची आहे, तो एक डोळा मिचकावत म्हणाला. आता तू मला डोळा मारला ना, योगिता लाजत म्हणाली. अरे हो, ते मी विसरलोच होतो, तू सकाळी मला डोळा मारला, तो हसत म्हणाला. ते तू म्हणालस ना माझ्यावर काही फरक पडत नाही म्हणून, योगिता म्हणाली. मग पडला का काही फरक, प्रवीण समोर पाहत म्हणाला. ते आता मला काही माहिती नाही, ते तर तुलाच माहिती, ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. मला तर काहीच फरक पडला नाही बाबा. बोलता बोलता त्याने FM चालू केला. प्रवीण, तुला गाणी ऐकायला खूप आवडतात ना. तो समोर पाहत म्हणाला. अजून काय आवडतं तुला, तो तिच्याकडे पाहत म्हणाला. मी सोडून आणखीन कोण आवडतं, ती डोळ्या मिचकावत म्हणाली. तू काय आता माझ्या इंटरव्ह्यू घेतेस की काय, म्हणजे नक्की काय विचारायचं आहे तुला, तो तिच्याकडे नजर वळवत म्हणाला. नाही, असंच विचारलं, म्हणजे मी तुझ्या आयुष्यात यायच्या आधी तुला कोणी आवडत होती का, तुला म्हणजे तू कोणाच्या प्रेमात होतास का, योगिता अडखळत म्हणाली. आवडत होती का, छान प्रश्न विचारलास, तो शब्दावर जोर देत म्हणाला. आणि एखादी आवडत असेल की मी आधी कोणाच्या प्रेमात असेन तर आताच तू ते जाणून घेऊन काय करणार आहेस, त्याने तिला उलट प्रश्न केला. तू सांग ना, मलाच काय प्रश्न विचारतोस, ती त्याला आग्रह करत म्हणाली. हो, आवडत होती आणि अजूनही खूप आवडते, तो समोर पाहत म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून तिचा चेहरा मात्र उतरला. कोण आहे ती, मला तिचं नाव तरी सांग, ती थोड्या वेळाने स्वतःला सावरत म्हणाली. नाव कशाला, थांब जरा, मी तुला तिचा फोटो दाखवतो ना. तो गाडी पार्क करत तो आता तिची मजा घ्यायच्या मूडमध्ये होता. बोलता बोलता ते दोघे बीचवर येऊन पोचले होते. त्यांचं बोलणं ऐकून ती जरा उदास झाली होती. कोण असेल ती, माधुरी असेल का. नाही, माधुरी नसेल, कारण मागच्या वेळी माधुरीचा विषय काढला तर हा म्हणाला होता की आपण दोघे असताना तिचं नाव सुद्धा घेतलेलं मला आवडणार नाही. ती विचार करत कारमधून बाहेर पडली. काय झालं ग, अशी गप्प का झालीस, तो तिचा उदास झालेला चेहरा पाहून मजा घेत म्हणाला. काही नाही, ती समोर फेसणाऱ्या समुद्राकडे पाहत होती. अगं, तुझ्या एवढ्या आवडीच्या ठिकाणी घेऊन आलो तरीही तुझा मूड ऑफ आहे, आपण परत जाऊया का. मी तुला इकडे घेऊन आलो तर आवडलं नाही का,
तो तिला बोलत करण्याचा प्रयत्न करत होता. प्रवीण, कोण आहे ती? तू म्हणालास तिचा फोटो दाखवतो, ती अडखळत म्हणाली. म्हणजे तुला तिचा फोटो पाहायचाच आहे तर? तो शब्दावर जोर देत. बरं ये इकडे, येथे बस, तुला तिचा फोटो दाखवतो, म्हणत तो खाली बसला. पण फोटो पाहून दुःखी होऊ नकोस, कारण अजूनही माझं तिच्यावर प्रेम आहे. तो तिची मजा घेत होता. काय? अजून पण तुझं तिच्यावर प्रेम आहे? मग माझं काय? ती गडबडून त्याच्या बाजूला बसत म्हणाली. म्हणजे तू तू दोघींवर पण प्रेम कसा करू शकतोस? ती त्याच्याकडे पाहून रागाने लाल होत म्हणाली. त्यात काय एवढं? दोघींवर प्रेम नाही करू शकत का? कोणी सांगितलं? तो असं बोलून तिला अजून चिडवत होता. प्रवीण, लग्नाच्या आधी ठीक आहे, पण आता तू मला असं चीट करू शकत नाही. हे चुकीचं आहे. मला हे चालणार नाही. ती अजूनच रागात लाल होत डोळे मोठे करून म्हणाली. बरं, आता आधी हा फोटो बघ, नाहीतर तू मला येथेच फाडून खाशील. तो तिच्यावर हसत म्हणाला. तिला आता ती मुलगी कोण आहे आणि तिचा फोटो पाहण्याची खूप उत्सुकता लागली होती. आता बघू नक्की कोण आहे ती. आणि हा म्हणतो अजून तिच्यावर माझं प्रेम आहे. तुम्हाला पण ती कोण आहे आणि तिचा फोटो पाहण्याची उत्सुकता लागली असेल. आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघू.